महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावलाय। शेवटचे 16 सेकंद शिल्लक असताना एका गुणावर आक्षेप घेत गायकवाडनं मैदान सोडलं, त्यामुळे मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं। अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला 25,000 कुस्तीप्रेमी उपस्थित होते। मोहोळ आणि गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली। 8:45 सामना सुरू झाला। पहिल्या मिनिटात दोघांना एकही गुण मिळाला नाही। गायकवाड याचा कॉस्ट्यूम फाटल्यामुळे काही वेळ सामना थांबवला। त्यानंतर लढत सुरू होताच मोहोळनं पहिला गुण मिळवत आघाडी घेतली। ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवून आणखी एक गुण मिळवला। त्यावर गायकवाड यानं आक्षेप घेत 16 सेकंदाचा खेळ शिल्लक असतानाच मैदान सोडलं। त्यामुळे मोहोळला विजेता घोषित करण्यात आलं, तर गायकवाडला उपविजेता जाहीर केलं। मी माझ्या आजोबा आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असल्याची भावना यावेळी 67वा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी व्यक्त केली। ते एक मोठा पैलवान आहे की मी तर काय बघितलं नाही, पण ही चुकीची गोष्ट आहे, मोठी ही चुकीची गोष्ट आहे। मी काय याच्यावर बोलू शकत नाही। मी माझं एक योद्ध्याचं काम मी पूर्ण केलंय, याच्यावर माझं काही महाराष्ट्र की तर मी नव्हतं, पण सांगायच्या आजोबांसंग खूप अन्याय झाला होता। कारण आजोबांची वर त्याला सतीश मांडेची कुस्ती होती, आजोबांनी सगळं जिंकलं होतं, तरी काही मान्यवरांनी गदाची आमच्याकडे खांद्यावर नव्हती दिली। पण आज सगळ्यांचं माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं, माझ्या सगळ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, आणि जे आज ती कृत्य झाले याच्याबद्दल मला काहीच माहित नाही सर। मी माझं काम पूर्ण केलं। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।